भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्याबरोबर निवडणूकपूर्व आघाडी झाली होती। मताची विभागणी टाळण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने उमेदवार दिले नव्हते। त्यामुळे राष्ट्रवादी अजितदादा पक्षाने लोकनिर्णयाचा सन्मान करून भाजप विरोधातील महाविकास आघाडीबरोबर एकत्र यावं असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम सांगलीत पार पडला। यावेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। या मेळाव्याला रोहित पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक उपस्थित होते। जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी अजित पवार पक्ष घड्याळ सोबत आमची आघाडी होती। घड्याळ चिन्हावर निवडून आलेल्या उमेदवारांना भाजप कसा काय दम देऊ शकतो? तो राष्ट्रवादी अजित पवार पक्ष स्वतंत्र आहे, त्याला भाजपच्या नेत्यांनी दमदाटी करणं, नियम सांगणं ही दादागिरी एका पक्षाची दुसऱ्या पक्षावर सुरू आहे असा अर्थ झाला। अजित पवार पक्षाचे आणि एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार निवडून आले, ते भाजप विरोधात लढलेत। शंभूराज देसाई हे बरोबर बोलत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितलं। ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका पार पडल्या आहेत। अनेक ठिकाणी अपयश आले, पण कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये। अपयश आलेल्या ठिकाणी आत्मपरीक्षण करू। ज्या ठिकाणी पक्षाचे उमेदवार विजय झाले त्यांनी जनतेने दिलेला कौलाचा आदर राखत लोकाभिमुख कारभार करावा, ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे। सत्ता ही केवळ पदासाठी नसून विचारांसाठी आणि सामान्य माणसांच्या हक्कासाठी आहे। त्यामुळे नूतन पदाधिकाऱ्यांनी जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। आम्ही किती दिवस अडचणीत राहायचं? आमच्या विरोधात सर्वजण एकत्र येतात। स्थानिक पातळीवर भयंकर त्रास होतो। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजप बरोबर आघाडी करावी व अध्यक्ष आणि सभापती पदाची मागणी करावी असे खळबळजनक विधान जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी मेळाव्यात केले। आमदार रोहित पाटील यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरेश पाटील यांनी हे विधान त्रासातून असल्याचं स्पष्ट केले। जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या नूतन सदस्यांचा सत्कार सांगली येथे करण्यात आला। यावेळी पक्षाचे नेते जयंत पाटील, रोहित पाटील यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित होते। यावेळी बोलताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व तासगाव कवटेमंका तालुक्यातील पक्षाचे नेते सुरेश पाटील यांनी भाजप बरोबर जाण्याचा सल्ला पक्षाच्या नेत्यांना दिला। ते म्हणाले, स्थानिक पातळीवर राजकारण करताना अनेक अडचणी येतात। आमच्या विरोधात सर्वजण एकत्र येतात। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपसोबत आघाडी करावी, त्यांच्याकडून अध्यक्ष आणि सभापती पदाची मागणी करावी। आणखी किती दिवस अडचणीत राहायचं असा सवाल केलाय। यावर बोलताना आमदार रोहित पाटील म्हणाले, संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही। प्रत्येक निवडणुकीत सर्व विरोधक एकत्र आले तरी आम्ही जनतेच्या बळावर उभे राहिलो। 7 जागांचा विजय हा एक संघटनेच्या एकजुटीचा परिणाम आहे। तर भाजपसोबत जाण्याचा सुरेश पाटील यांचा व्यक्तिगत सल्ला आहे। भाऊंचा त्रासातून असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। जिल्हा परिषदेत महायुतीचे बहुमत आहे। युतीकडे 31 जागा आहेत। महायुतीतील घटक पक्षात कोणतीही नाराजी नाही। जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा निर्णय वरिष्ठ घेतील असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय। दरम्यान जिल्हा परिषद भाजपच्या गटनेतेपदी आशिष जाधव यांच्या नावाची घोषणा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी केली। विश्रामबाग येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषद भाजपा गटनेते निवडीची प्रक्रिया पार पडली। यावेळी जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी भोसे जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य आशिष जाधव यांच्या नावाची गटनेते म्हणून अधिकृत घोषणा केली आहे। यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग उपस्थित होते। या प्रसंगी आमदारांकडून नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले। गोपीचंद पडळकर म्हणाले, जिल्हा परिषदेत महायुतीकडे संख्याबळ आहे। महायुतीमध्ये कुणी नाराज नाही, तर कुणी नाराज असेल तर त्याबाबत वरिष्ठ नेत्यांकडून मार्ग काढला जाईल। अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करायची याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निर्णय घेतील। पार्टी ज्या पद्धतीने आदेश देईल त्या पद्धतीने काम करू। भाजप सातत्याने काम करणारी पार्टी आहे। संघर्ष करणे हे भारतीय जनता नवीन नाही। त्यामुळे सत्तेत असले काय आणि नसले काय काही फरक पडत नाही। आमचा अजेंडा लोकांसाठी आहे। सर्वसामान्य लोकांसाठी काम करणे ही आमची प्राथमिकता असते। सत्ता हे साधन आहे, लोकांच्या कल्याणासाठी ही भावना ठेवून भाजप नेहमी काम करत असल्याचं ते म्हणाले। महापालिकेत विकास कामांना सत्ताधाऱ्यांना साथ दिली जाईल, पण चुकीचा कारभार खपवून घेणार नाही। काँग्रेस महापालिकेत सक्षम विरोधकाची भूमिका बजावेल। घरपट्टी आकारणी, पाणी प्रश्न, अस्वच्छता यावर सभागृहात आवाज उठवला जाईल। अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध नाही, पण चुकीच्या पद्धतीने कारवाई होता कामा नये असे मत नूतन विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले। महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तथा महापालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून मंगेश चव्हाण यांनी काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेश कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला। महापौर धीरज सूर्यवंशी यांनी त्यांचा सत्कार केलाय।
डॉक्टर जितेश कदम म्हणाले, मंगेश चव्हाण यांनी पक्ष संघटना आणि महापालिकेतील कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक विरोधी पक्षाची भूमिका चांगल्या प्रकारे बजावतील. मंगेश चव्हाण म्हणाले, महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी भाजपने ठोस पावले उचलली नाहीत. शहरातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत, त्यामुळेच बहुमताची कसरत करत भाजपला सत्ता स्थापन करावी लागली. वारणा उद्धव पाणी योजनेचा पाठपुरावा केला जाईल. प्रमुख चौक, रस्ते, मुख्य बाजारपेठेत पार्किंगची सोय नाही, त्यासाठी आवाज उठवू. भाजी मंडई, नाट्यगृह, ट्रक टर्मिनल, उद्यानांसह विविध सुविधांसाठी विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवला जाईल. काँग्रेस नेते स्वर्गीय पतंगरावजी कदम यांनी सांगलीत विलिंग्डन कॉलेजजवळ IT पार्क उभारण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर सत्तेत आलेल्या भाजपने त्यास रस दाखवला नाही, त्याकडेही लक्ष वेधू. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची अन्यत्र एक बैठक असल्याने त्या पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एकत्र असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी नगरसेवक फिरोज पठाण, मयूर पाटील, संजय मेंढे, हर्षवर्धन पाटील, रमेश सरजे, मिनल पाटील, स्मिता यमगर, दीपाली पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू हंगामातील बेदाणा सौद्याचा प्रारंभ झालाय. पहिल्याच दिवशी 21 दुकानांमध्ये तब्बल 10 गाड्या म्हणजे सुमारे 100 टन नवीन बेदाण्याची मोठी आवक झाली आहे. उत्कृष्ट प्रतीच्या हिरव्या बेदाण्यास प्रति किलो 401 रुपयांचा उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. बेदाणा सौदे हॉलमध्ये बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, संचालक प्रशांत पाटील, काडाप्पा वारद आणि सचिव महेश चव्हाण यांच्या हस्ते सौद्याचा शुभारंभ झालाय. यावेळी S मनीलाल, यादव ट्रेडर्स, अभिजित ट्रेडर्स, हजारे सेल्स कॉर्पोरेशन, मुगेंद्र ग्रोटेक, रुणवाल ग्रोटेक, गणेश ट्रेडिंग कंपनी, कन्हैया ट्रेडर्स, रोहिणी ट्रेडिंग कंपनी, भरतेश ट्रेडिंग कंपनीसह एकूण 21 व्यापारी संस्थांनी सौद्यात सक्रिय सहभाग घेतला. तीर्थकर सेल्स कॉर्पोरेशन या दुकानात वड्डी येथील शेतकरी राजकुमार सदाशिव शिंगणा यांच्या 26 बॉक्स नवीन हिरव्या बेदाण्यास प्रति किलो 401 रुपये असा उच्चांकी दर मिळाला. हा बेदाणा अभिजित ट्रेडर्स यांनी खरेदी केला. हंगामाच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या दरामुळे बाजारात चांगली चुरस निर्माण झाली आहे. सभापती सुजय शिंदे म्हणाले, यंदा द्राक्ष छाटणी उशिरा झाल्याने तसेच काही भागात उत्पादन घटलं असल्याने तरी बाजारातील मागणी मजबूत आहे. मार्केटिंगचा दर चांगला असल्याने चालू वर्षी बेदाण्यास प्रति किलो 350 ते 400 रुपयांच्या पुढेही भाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता दर्जेदार बेदाणा विक्रीसाठी समितीत आणावा असं आवाहन केलं. जिल्हा परिषदेसाठी भाजपच्या गटनेतेपदी आशिष जाधव यांच्या नावाची घोषणा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी केली. विश्रामबाग येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयात जिल्हा परिषद भाजपा गटनेते निवडीची प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष महाडिक यांनी भोसे जिल्हा परिषद गटाचे नूतन सदस्य आशिष जाधव यांच्या नावाची गटनेते म्हणून अधिकृत घोषणा केली. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, जिल्हा सरचिटणीस विलास काळेबाग उपस्थित होते. या प्रसंगी आमदारांकडून नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले, भाजपच्या नूतन 16 सदस्यांची बैठक घेण्यात आली. भाजपचा गट स्थापन करण्यात आला. तसेच गटनेता म्हणून आशिष जाधव यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची गटनेता निवडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत मान्यता घेतली जाईल. भाजपकडून चांगलं काम केलं जाईल. येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होईल, त्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहेत. यावेळी नवनिर्वाचित सदस्य माधवी पडळकर, सरदार पाटील, अरविंद तांबेकर, जयराज पाटील, येलगोंडा तोरणे, सुनील पवार, शिवाजी खिलारे, कविता पाटील, रमेश देवर्षी, स्वप्नाली मासाळ, शिल्पा जीवनावर, शोभा खोत, अस्मिता होनमोरे, दीपाली कांबळे, मंजुश्री कांबळे उपस्थित होते. कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथे एका व्यक्तीची सोन्याचे दागिने वाढवून देतो म्हणून भोंदूबुवाने 3,30,000 रुपये किमतीचे 77 ग्रॅम वजनाचे सोने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तानाजी विष्णू मोहिते असं फसवणूक झालेल्या पुरुषाचं नाव आहे. या प्रकरणी संशयित अज्ञात दोघांविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना 8 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी पुसेसावळी ते कडेपूर रोडवर घडली आहे. कडेपूर येथे 8 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तानाजी मोहिते हे पुसेसावळी ते कडेपूर रस्त्यावर थांबले होते. यावेळी तिथून 4 चाकी वाहन आलं. त्यामधून 70 वर्षाचे नग्न अवस्थेत डोक्याला भस्म लावलेले भोंदूबुवा आणि त्यासोबत एक अंदाजे 35 वर्षांचा चांगले कपडे घातलेला संशयित पुरुष गाडीतून खाली उतरले. त्यानंतर संशयित भोंदूबुवा आणि तानाजी मोहिते यांची दिशाभूल करत तोंडावरून हात फिरवला. त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने वाढवून देतो असं सांगून तानाजी यांच्या हातातील 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट तसेच 27 ग्रॅम वजनाची गळ्यातील सोन्याची चैन सुमारे 3,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल भोंदूबुवा आणि त्यासोबत असलेला संशयित अद्याप आरोपीने
फसवणूक करून लंपास केले। या प्रकरणी तानाजी मोहिते यांनी कडेगाव पोलिसांना फिर्याद दिली असून अधिक तपास कडेगाव पोलीस करीत आहेत। नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत जिल्ह्यात आपलं वर्चस्व सिद्ध केले। पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला उल्लेखनीय यश मिळाले। तासगाव तालुक्यातील सावळे जिल्हा परिषद गटातून ॲडव्होकेट विजय धेंडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। त्यानंतर सांगली येथे आयोजित पक्षाच्या बैठकीत सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ॲडव्होकेट धेंडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा परिषद गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली। या निवडीप्रसंगी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते ॲडव्होकेट विजय धेंडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार रोहित पाटील, जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, मनोज शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, वैभव शिंदे, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव, युवक जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे तसेच सर्व नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार रोहित पाटील यांचा सावळे जिल्हा परिषद मतदारसंघ हा बालेकिल्ला मानला जातो। उच्च शिक्षित आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या विजय धेंडे यांना आमदार रोहित पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून गटनेते पदाची जबाबदारी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। सांगली शहरासह विविध परिसरात घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं। या दोघांकडून घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलंय। विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धामणी रोडवर सदरची कारवाई केली आहे। मुनीब उर्फ बाब्या मुस्ताक भाटकर आणि सार्थक सुनील सुतार अशी अटक केलेल्यांची नावे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले। त्यानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रतिकार शाखेचे एक पथक संशयितांचा शोध घेत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित 2 जण धामणी रोडवर इरसेड भवन जवळ चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी येणार आहेत। पथकाने त्या ठिकाणी तातडीने सापळा लावला असता रेकॉर्डवरील गुन्हेगार मुनीब उर्फ बाब्या भाटकर आणि सार्थक सुतार हे 2 जण त्या ठिकाणी थांबलेले दिसले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ 36,603 रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र, 7,500 रुपयांचे सोन्याचे कानातील टॉप्स, चांदीचं पैंजण असा एकूण 45,603 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। मुद्देमालाबाबत कसून तपास केला असता त्यांनी विश्रामबाग परिसरातील हॉटेल सूर्या आणि इतर ठिकाणी घरफोडी केल्याचं सांगितलं। यावेळी दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे।